Praise the Lord. So today's message is on the trumpet. तर आजचा संदेश करण्यावर आहे. In Hebrew language, you call the trumpet as shofar. हिब्रू भाषेमध्ये तुम्ही करण्याला शोफार म्हणता. So wherever you find the word trumpet in the Bible, it means the shofar. तर जिथे कुठे तुम्हाला बायबलमध्ये करणा हा शब्द सापडेल तो शोफार आहे हिब्रू मध्ये. Shall we open our Bibles to Hosea chapter 8 verses 1 and 2. होशे 8 1 आणि 2. Set the trumpet to your mouth. He shall come like an eagle against the house of the Lord, because they have transgressed my covenant and rebelled against my law. Israel will cry to me, my God, we know you. This is the word of the Lord. होशे 8 1 आणि 2. तू आपल्या मुखास करणा लाव, तो यहोवाच्या घरावर गरुडासारखा येतो, कारण त्यांनी माझ्या कराराचे अतिक्रमण केलेले आहे आणि माझ्या नियमशास्त्राविरुद्ध अपराध केला आहे. माझ्या देवा, आम्ही इस्रायल तुला जाणतो, अशी ते माझ्याकडे आरोळी मारतील. Praise the Lord. हालेलुया. You know, it was God who ordained trumpets to be made by Moses. परमेश्वराने मोशेद्वारे करणा बनवला जावा हे ठरवलं. God said you need to make trumpets. म्हणजे काय, देवानी मोशेला सांगितलं की करणा बनव, करणा. And even at Mount Sinai you hear the sound of the trumpets. आणि सिनाई डोंगरापाशी सुद्धा तुम्हाला करण्याचा आवाज ऐकू येईल. So when we study the importance of trumpets in जेव्हा the आपण- days gone by, जेव्हा आपण गेलेल्या दिवसांमध्ये करण्याचं काय महत्व होतं हे वाचतो किंवा अभ्यास करतो, we get a spiritual knowledge how it applies for us even today. तेव्हा त्यातून आपल्याला एक आत्मिक अर्थ कळतो की आज सुद्धा आपल्या जीवनामध्ये हा करणा किती महत्वाचा आहे. So whenever you see the word mentioned trumpet in the Bible, तर बायबलमध्ये जिथे कुठे तुम्हाला करणा हा शब्द लिहिलेला आढळेल, it is always to call the assembly. तेव्हा नेहमी लोकांना एकत्र करण्यासाठी वाजवलेलं हे वाद्य आहे. Whenever the trumpet or the shofar was blown, it was to gather the assembly. जेव्हा केव्हा करणा वाजवला जायचा तेव्हा तेव्हा तो करणा लोकांना एकत्र जमवायला वाजवला जायचा. तो वाजला की लोकांना समजायचं की चला सगळ्यांनी एकत्र जमायचंय. Secondly, दुसरी बाब, it was blown in the times of the war, युद्धाच्या काळी सुद्धा ते करणा वाजवायचे. a call to war. युद्धाला जर पाचारण करायचं असेल, युद्ध जर सुरू होणार असेल, तर मग करणा वाजवून ते सगळ्यांना पाचारित करायचे की या युद्ध चालू होत आहे. Or if the enemy is around, the shofar was blown. आणि शत्रू जर कुठे आजूबाजूला फिरकत असेल तर मग करणा वाजवून लोकांना जागृती दिली जायची की शत्रू आजूबाजूला फिरकत आहे, सगळ्यांनी जपून राहा. That's why whoever held the trumpet in his hand was the most important person in those days. आणि म्हणून त्या काळामध्ये ज्या कोणी आपल्या हातात हा करणा घेतला वाजवायला, तो महत्वाचा व्यक्ती असायचा. तो व्यक्ती फार जबाबदार असायचा. And the person who really gave in his ears to hear the trumpet was the most blessed person. आणि जे लोक हा वाजवलेला करणा आवर्जून ऐकायचे ते फार धन्य लोक असायचे. The shofar is traditionally played during the month of Elul. हा जो शोफार आहे तो एलूल महिन्यामध्ये पारंपरिकरित्या वाजवला जातो. Elul is the last month in the Hebrew calendar. एलूल हा हिब्रू कॅलेंडर मधला शेवटचा महिना आहे. Even today, आज सुद्धा the Jewish people say ज्युईश लोक असं म्हणतात, one person should hear the trumpet blown at least 100 times or 100 blasts he should hear. एका व्यक्तीनं कमीत कमी आपल्या जीवनात 100 वेळेला करणा वाजवलेला ऐकला पाहिजे. At least during the time of Rosh Hashanah. आणि रोष हशन्नाच्या वेळेला कमीत कमी त्याने तो करणा वाजवलेला ऐकायला हवा. You know, Rosh Hashanah is the new year in the Hebrew calendar. रोष हशन्ना नवीन वर्ष आहे. हिब्रू कॅलेंडर मधलं नवीन वर्ष रोष हशन्ना. So when they enter this new year, तर जेव्हा हे हिब्रू लोक नवीन वर्षात पदार्पण करतात the shofar was blown. तेव्हा करणा वाजवला जायचा. And traditionally it is said even today that one Jew should hear the shofar blast in a day at least 100 times. आणि पारंपरिकरित्या असं म्हटलं जातं की एका ज्युईश माणसाने किंवा हिब्रू माणसाने आपल्या जीवनामध्ये कमीत कमी 100 वेळेला करणा वाजवलेला ऐकला पाहिजे. Because there is a meaning behind कारण it. त्याच्या मागे अर्थ आहे. And we can gather spiritual insights through the blowing of this shofar. आणि हा जो करणा वाजवला जातो त्या मागून आपल्याला सुद्धा काहीतरी आत्मिक अर्थ ग्रहण करता येईल. In fact, they had various sounds
being given. आणि त्यांना तर वेगवेगळे आवाज दिले जायचे Long blast, की त्यांनी जोरात वाजवणं वेगळं, short blast, त्यांनी थोडं वाजवलेलं वेगळं, a series of quick blasts. त्यांनी पटापट पटापट वाजवलेलं वेगळं. And these things, these kinds of sound warning was told to the people that this kind of warning means this kind of warning means this. आणि अशा पद्धतीनं जेव्हा करण्याचा आवाज लोकांच्या कानावर पडायचा की समजा पटापटा करणा वाजला तर लोकांना समजायचं की आपल्याला या विषयीनं सांगितलं जात आहे. जर लांबलचक करणा वाजला तर लोकांना कळायचं की आपल्याला असं असं तो सांगत आहे. जर हळू वाजला, शॉर्ट टाइमला वाजला तर लोकांना समजायचं की आपल्याला अशी अशी सूचना तो देत आहे. हे असं सगळं होतं. So when there was given different kinds of sounds, तर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज त्याला दिले जायचे. it was to arouse the souls of the Jewish people. आणि ज्युईश लोकांचे जे जीव आहेत, ज्युईश लोकांचे जे आत्मे आहेत, त्या आत्म्यांमध्ये ढवळाढवळ व्हायला पाहिजे, कालवा कालव माजली पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीचा तो करण्याचा आवाज त्या पद्धतीनं तो माणूस वाजवायचा. Either for repentance एक तर पश्चाताप करण्यासाठी, or for the preparation of war, नाही तर युद्धाची तयारी करण्यासाठी करणा वाजेल, or be ready for the enemies around, नाही तर शत्रू चारी बाजूनी भटकत आहे सांभाळून राहा रे असा करणा वाजेल, or be ready that you need to come as an assembly. नाही तर एकत्र जमायचं आहे, चर्चची वेळ झाली रे, सगळ्यांनी एकत्र या रे म्हणून करणा वाजेल. And come on, worship the Lord. आणि सगळ्यांनी मिळून चला देवाची आराधना करा त्यासाठी करणा वाजेल. The shofar was also blown that the children of Israel may tell the world that they believe in the one and living God. इस्रायली लोकांनी जगाला हे सांगावं की आम्ही एकाच जिवंत देवावर विश्वास ठेवतो, अशासाठी सुद्धा करणा वाजवला जायचा. That they accepted this reality God as their only king. की त्यांनी या खऱ्या आणि जिवंत परमेश्वराला आपला एकच खरा राजा म्हणून स्वीकारलेलं आहे असं सांगायला सुद्धा ते करणा वाजवायचे. Amen. Amen. Because Bible says in Psalm 98 verse 6, कारण की स्तोत्र 98:6 मध्ये बायबल सांगत आहे, with trumpets and the sound of shofar make a call out before the king. स्तोत्र संहिता 98:6 करण्याच्या आवाजाने तुम्ही राजाला पाचारण करा. See that? We'll read it actually. He is worthy. 98:6 स्तोत्र संहिता. तो योग्य आहे, तो लायक आहे, त्याच्यासाठी करणा वाजला पाहिजे. इथे असं लिहिलंय स्तोत्र 98:6, यहोवा राजा समोर करण्यांनी आणि शिंगाच्या शब्दाने हर्षनाद करा. Amen. Amen. Because he is king. Our God is king. कारण की आपला देव राजा आहे. Praise the Lord. हालेलुया. You know, the shofar was made either of silver, one piece silver, or it was made of ram's horn. एक तर हा जो करणा आहे तो चांदीचा बनला जायचा, नाहीतर एडक्याचं जे शिंग आहे त्या शिंगाने हा करणा बनतो. And here it speaks about the ram's horn. आणि इथं एडक्याच्या शिंगाविषयी लिहिलंय की त्या शिंगातून करणा बनला. This is made of a ram's horn. हा जो करणा आहे तो एडक्याच्या शिंगातून बनलाय. And to make this horn, आणि हा करणा तयार करायला a ram has to die. एक एडका मरावा लागतो, नाही तर करणा बनत नाही. Every time a ram dies, you get a horn. ज्या दर वेळेला एडका मरतो करणा बनतो. And so we are going to learn on this shofar today. तर या करण्यावर मी तुम्हाला आज शिकवणार आहे. It reminds us about the ram of God. आणि त्यातून आपल्याला देवाच्या कोकराविषयी सुद्धा सांगितलं जातं. You know, Abraham brought this ram which was stuck in the thicket. Its horns were stuck in the thicket. अब्राहमाने हा जो एक एडका आणला की त्याची शिंग झुडपात अडकलेली होती, आठवतं? And Abraham, you know, he had tied his only son Isaac to be offered on the altar. आणि तेव्हा अब्राहमाने त्याचा जो एकुलता एक मुलगा होता इसहाक त्याला वेदीवर बांधलेलं होतं की आता मी तुला जाळणार, आग लावणार आणि बली चढवणार. That horn had become the ultimate sacrifice in the place of Isaac. पण इसहाकाच्या जागी तो एडका किंवा त्या एडक्याची ती शिंग अर्पण ठरले. God told Hosea, देव होशेला म्हणाला, I'm telling you, God's mercy you can never imagine. देवाची जी दया आहे ना त्याची कल्पना सुद्धा तुम्हाला करवणार नाही, इतकी अगाध ती दया आहे. God's heart is so warm देवाचं towards us, हृदय फार उबदार आहे. that even before he would proclaim a judgment, he would always ask his people to blow the horn. की त्यानं न्याय सांगायच्या अगोदरही देव नेहमी त्याच्या लोकांना करणा वाजवायला सांगायचा की मी न्याय करणार आहे, मी न्याय करायला येत आहे, पण बाबा त्याच्या आधी तू करणा वाजवून टाक.
That means the trumpet blowing is the mercy of God. याचा अर्थ काय? कर्णा वाजवणं ही पण एक देवाची दया आहे. It's the mercy of God. कर्णा वाजतो ती पण एक देवाची दया आहे. दयेनं वाजतो. You know, God warned the people before the flood. देवाने नोआच्या काळात पूर यायच्या अगोदर लोकांना खूप सूचना दिली. God warned the Ninevites before its ruin. देवाने निनवेतल्या लोकांना सुद्धा नाश यायच्या पूर्वी सूचना दिली. God warned Sodom and Gomorrah. देवाने सदोम आणि गमोरा मधल्या लोकांना सुद्धा सूचना दिली. God warned Capernaum. देवाने कफरनहूम गावाला सुद्धा सूचना दिली. He said, you are going too high, you will come down to the positions of hell. आणि कफरनहूमाला तो म्हणाला की तू फार उंच उंच उडत आहेस पण तू खाली घसरणार आहेस. He does not want anyone to perish. त्याची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा. He wants everyone to come back to repentance. देवाचं मन जर आपण पारखलं तर समजतं की देवाची इच्छा नाही कुणाचाही नाश व्हावा तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी देवाची इच्छा आहे. The blowing of the trumpet is a giving of a warning signal before God does something. कर्णा वाजवणं म्हणजे काय? देव जे काही कार्य करायला येत आहे ते कार्य करायच्या अगोदर देव कर्णा वाजवतो. He wants his leadership people, he wants those people who are mature in Christ to blow the trumpet. आणि जे लीडर आहेत, जे नेतृत्व करणारे पुढारी आहेत, जे वडील आहेत, त्यांना तो सूचना देतो अगोदर की एकत्र व्हा, कर्णा वाजवा. That's why म्हणून in this new year, या नवीन वर्षी, actually this is our new year starts from January. हे आपलं नवीन वर्ष जानेवारी महिन्यात सुरू होतं. Their new year is different from us. त्यांचं नवीन वर्ष आपल्यापासून वेगळं आहे. When their new year comes, it is our September and October. त्यांचं नवीन वर्ष कधी सुरू होतं माहितीये? आपला जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबर महिना येतो ना तेव्हा त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं. And they call it Rosh Hashanah. आणि त्याला ते ज्यूइश लोक रोश हशन्ना असं म्हणतात. Their first month is, you know, their first month is Tishri. त्यांचा पहिला महिना तिश्री त्यांचा पहिला महिना आहे. The head of the month. पहिला महिना प्रमुख महिना तिश्री. And it starts with the blowing of this shofar. आणि शोफार किंवा कर्णा वाजवूनच ते त्याची सुरुवात करतात. Even today the Jews say आज सुद्धा ज्यूइश लोक असं म्हणतात the man was born on Tishri. की मनुष्याचा जन्म तिश्रीच्या दिवशी झाला. We know that on the sixth day God made man. आपल्याला माहिती आहे की परमेश्वराने मानवाला 6व्या दिवशी निर्माण केलं. But the Jewish people say पण ज्यूइश लोकांचं असं म्हणणं आहे it was during Tishri time that man was made. पहिला जो मानव आदाम परमेश्वराने बनवला तो तिश्रीच्या काळात बनवला असं ते म्हणतात. And they say आणि असंही म्हणतात that from that day the shofar was blown. त्या दिवसापासून म्हणे त्यांनी कर्णा वाजवायला सुरुवात केलेली आहे. In other words, दुसऱ्या शब्दात the day a child is born, ज्या दिवशी बाळ जन्माला येतं from that time the shofar should be blown. तेव्हापासूनच कर्णा वाजवला पाहिजे. Now the blowing of the shofar means कर्णा वाजवणं म्हणजे speaking of the good news, सुवार्ता सांगणं. सुवार्ता telling about Jesus. येशूविषयी बोलणं. When I heard the salutation, the child in my womb leapt with joy, said Elizabeth. एलिझाबेथ काय म्हणाली? अलिशिबा मरियेला काय म्हणाली? तुझ्या तोंडचा सलाम जेव्हा मी ऐकला माझ्या ओटीपोटातलं बाळ आनंदाने उडी मारू लागलं. That's why they say म्हणून ते म्हणतात from the time a child is born, the child has to be brought in the church. की जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो अगदी लगेच तेव्हापासून ते बाळ चर्च मध्ये यायला हवं. And they dedicate this day as the day of fear and trembling, because when the shofar is blown, they know God is conveying a very important message to us. आणि जेव्हा केव्हा शोफार किंवा कर्णा वाजवला जातो तो दिवस ते फार भीत आणि कापत ग्रहण करतात. का? कारण की त्यांना माहिती असतं की कर्णा वाजलाय म्हणजे देवाला आपल्याला काहीतरी सांगायचंय. बेटर बी रेडी. देवाला आपल्याशी बोलायचंय. That's why they say म्हणून ते म्हणतात happy is the nation that knows the secret of the shofar blast. ज्या देशाला किंवा ज्या राष्ट्राला कर्णा वाजवणं म्हणजे काय हे कळतं ते राष्ट्र आणि तो देश धन्य असं ते म्हणतात. How true it is. आणि हे खरं आहे. Happy are the Christians who hear and heed to the words of God. असे ख्रिश्चन लोक धन्य की जे ख्रिश्चन लोक देवाचा शब्द बोललेला ऐकतात आणि ऐकून त्याप्रमाणे करतात.
We who are called leaders in the church, चर्चमध्ये ज्या आपल्याला ही एक मोठी नामी लीडरची डिग्री आहे, we need to be blowing the trumpet every time. आम्ही लीडर लोकांनी दर वेळेला कर्णा वाजवायला हवाय. To bring an awakening among the people. लोकांमध्ये, लोक समुदायामध्ये एक जागृती आणायला. Each one. प्रत्येक जण, If you are the head of the home, तुम्ही जर घर प्रमुख आहात, if you are the father and the mother of the home, जर तुम्ही घरातले आई वडील आहात, or if you are the only light of the home, किंवा तुम्ही त्या घरातला एकच प्रकाश आहात, दिवा आहात, you need to have a trumpet in your hand. तुम्ही तुमच्या हातात कर्णा ठेवायला हवाय. You need to hold the trumpet in your hand. कर्णा आपल्या हातात तुम्ही ठेवायला हवा. Praise the Lord. Hallelujah. Because they say, कारण ते असं म्हणतात, if the nation trembles at the blowing of the trumpet, that means their heart is ready for God. जर एखादा देश किंवा एखादं राष्ट्र आणि त्यातली लोक कर्णा वाजल्यानंतर थरथर थरथर कापतात, तर याचा अर्थ ते देवाला घाबरतायत आणि ते देवासाठी तयार आहेत. Amen. Amen. They are ready to change. ते बदलायला तयार आहेत की मी तयार आहे प्रभू, मी बदलीन. Fear of the Lord is the beginning of all wisdom. प्रभूचं भय सर्व ज्ञानाचा प्रारंभ असं उगीच लिहिलेलं नाही. What kind of ears do we have? कुठल्या प्रकारचे कान आहेत तुझे आणि माझे? Do we have itching ears or changing ears? आपल्या कानाला नुसतं लोकांपासून ऐकायची खाज आहे का आपल्याला बदलायची पण इच्छा आहे? Praise the Lord. Amen. Amen. So we are going to see how the shofar today applies to each one of us. तर आपण आज हे पाहणार आहोत की हा जो कर्णा वाजला तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपण वापरायला हवाय. की आज कर्णा वाजलाय म्हणजे काय, प्रभूला काय सांगायचंय, हे प्रत्येकाने आपापलं कान लावून ऐकायला हवं. The hearers and the blowers of the shofar. कर्णा वाजवणारे, कर्णा ऐकणारे, माझ्या संदेशाचं टायटल आहे. First point. पहिला मुद्दा, Blow the trumpet. कर्णा वाजव. Now Pastor Cooper is going to blow the trumpet. तर पास्टर कुपर परत पुढे येऊन कर्णा My वाजव. first point is blow the trumpet. माझा पहिला मुद्दा आहे कर्णा वाजव. See that? बघा, Just imagine you are in the wilderness. कल्पना करा, नुसते एक चित्र रंगवा. समजा आपण अरण्यात आहोत, We're all enjoying ourselves. सगळे मजा करत आहोत. Suddenly, अचानक the trumpet is blown. कर्णा वाजला. Every wife, every child leaves the tent, leaves the cooking, leaves everything and rushes to the person who blows the trumpet because it can be a warning signal of an enemy who is close by. आणि जसा कर्णा वाजतो तसं सगळ्या बायका, पोरं, ठोरं, सगळे 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 हातातलं प्रत्येक काम सोडून जो कर्णा वाजवणारा माणूस आहे त्याच्याजवळ गपचूप जाऊन जमा होतात, गोळा होतात. कारण त्यांना माहिती असतं की काहीतरी आपल्याला वॉर्निंग देव देत आहे. Amen. Maybe an enemy is around. कदाचित शत्रू आला असेल. Maybe the men folks have to be ready to wage a battle. कदाचित पुरुषांना युद्धासाठी जायची तयारी करावी लागेल. So we'll take this first point. तर हा पहिला मुद्दा आपण घेऊ. What is the first point? पहिला मुद्दा मी काय दिला? Blow the trumpet. कर्णा वाजव. Shall we read now? वाचूया. Hosea 8. होशे 8. Set the trumpet to your mouth. आपल्या तोंडाला कर्णा लाव. God is speaking to the leadership. देव लीडर लोकांशी बोलत आहे. God is speaking to the head of the homes. देव घर प्रमुखांशी बोलत आहे. God says ते म्हणतो a trumpet or a cornet should be held in the mouth. कर्णा तोंडाला लाव, Otherwise it has no meaning. नाही तर त्याचा काही अर्थ नाही. Keep it there. ठेव तो, Not keep it in your hand. हातात नाही. Where is the word of God? देवाचा शब्द कुठे असावा? In the mouth. तोंडात. Not in the Bible alone. फक्त या बायबल मध्ये नाही. Many people do carry Bibles. अनेक लोक बायबल घेऊन खूप फिरतात. But God says, Hosea, देव म्हणतो होशे, hold the trumpet in your mouth, then it has meaning. कर्णा जरा तोंडाला लाव तर त्याला काहीतरी रंगरूप आणि अर्थ येईल. तोंडाला कुलूप लावू नको. हा. I have given you have got a shofar in your hand. तुझ्या हातात मी कर्णा दिलाय.
Many people are carrying the shofar. अनेक लोक कर्णा घेऊन बागेत फिरल्यासारखे फिरतायत. God says, have a shofar. ते म्हणाला कर्णा ठेव, मी ठेवला. No. असं कोण म्हटलं? असं नाही. Keeping the shofar, you are putting others' lives in danger. अरे कर्णा ठेवून तू बाकीच्या लोकांच्या जीवनाला धोका निर्माण करत आहे. Because everybody is going to listen to you. कारण सगळेजण तुझं ऐकणार आहेत. And if you don't warn them, आणि जर तू त्या लोकांना वेळच्या वेळी सूचना दिली नाही they will die. तर ते लोक मरतील. But because you have not blown the trumpet, the judgment will fall on you. आणि तू कर्णा वाजवला नाही म्हणून ते लोक मेले. म्हणून न्याय तुझा पण होईल. Praise the Lord. God says, Hosea, देव म्हणाला, होशे take the trumpet, कर्णा घे, but put it in your mouth. तोंडात ठेव. You know, the trumpet, I told you, it summons for three things. मी तुम्हाला सांगितलं कर्णा 3 गोष्टींविषयी सांगतं. Assembly, कर्णा कशासाठी वाजवतात? 3 गोष्टी. एक तर सगळ्यांनी जमा व्हा, for war, युद्धाला तयार राहा, for the enemies. शत्रू आले जपा. It can also mean a banquet and a festival. When God wants us to have a festival, He says, blow the trumpet. देवाची इच्छा असेल की काही सण करायचा तर तेव्हा सुद्धा देव म्हणतो कर्णा वाजव. Because कारण when it is for war, जेव्हा युद्धासाठी कर्णा वाजवतात it prepares the people's hearts. तेव्हा लोकांची हृदय तयार होतात की कर्णा वाजला युद्धाला जायला लागेल. It wants the people लोकांना सूचना मिळते कर्णा वाजला युद्धाला जायला लागेल. that you don't blame God tomorrow. मग तुम्ही उद्या उठून देवाला दोष देऊ शकत नाही. तुम्हाला आधी का नाही सांगितलं? तू माझी तयारीच केली नाही, मी आलो असतो ना. Why did you judge me, Lord? का तू माझा न्याय केला? मी आता था ना. That's why God says, you people blow the trumpet first. म्हणून देव म्हणाला की तुम्ही अगोदर कर्णा वाजवा आणि लोकांना सूचना देऊन टाका. Amen. Amen. Blowing of the trumpet means mighty changes should take place. कर्णा वाजवणं म्हणजे असे महान महान बदल घडले पाहिजेत. The word has power. शब्दात सामर्थ्य आहे रे. But the word in your mouth has power. हे बायबल मधले जे शब्द आहेत ना ते तोंडात आले की महान कार्य होतं. You need to speak the word with power. पण तो शब्द सामर्थ्याने बोलला तर Jericho wall has to come crumbling down. यरीहोची भिंत खाली पडेल. बघा तुम्ही सामर्थ्याने शब्द बोला. The pride of Jericho has to fall. यरीहोतली घमेंड खाली ढासळली पाहिजे. पण तुम्ही शब्द बोला तर Hearts should change. लोकांची हृदय बदलली पाहिजे. Jericho wall fell down यरीहोची भिंत खाली पडली. by the blowing of the shofar. तो कर्णा वाजवल्यामुळे यरीहोची भिंत खाली पडली. Things have to collapse. अरे गोष्टी खाली ढासळल्या पाहिजेत. Lives have to change. लोकांची जीवन उभ्या जागी बदलली पाहिजेत. People's hearts should be up and down. लोकांची अंतःकरण अशी कालवा कालव झाल्यासारखी माजली पाहिजे. स्वभाव सुधारले पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. What the people are today, they should be changed tomorrow. आज जसे लोक आहेत तसे न राहता उद्या उठून ते लोक अजून जरा चांगले पाहिजेत. Amen. Amen. There are so many things that we have now passed by. अनेक गोष्टींना आम्ही आता मागे सोडलं. It's become now old story. अनेक गोष्टी आमच्या दोघांसाठी आता जुनी कहाणी झाल्या. Praise the Lord. Because the word has to work in us. काय शब्द आपल्यामध्ये काम करायला हवा. लोकांना सांगून काय फायदा? आधी आपल्यात काम झालं तर मग लोकात. Now secondly, दुसरी बाब it also teaches us यातून हेही शिकायला मिळतं. that shofar should always sound a clear sound. शोफार किंवा करण्याचा आवाज जो आहे तो एकदम स्पष्ट आणि क्लिअर पाहिजे. Clear. क्लिअर कट, To the point. अगदी पॉइंटवर, To the mark. अगदी मार्कवर. Not giving saccharine messages so that people will, always come to church and give their tithes. उगीच आपले साखरेनी भरलेले संदेश सांगायचे अशासाठी की माझे मेंबर लोक माझ्याकडे यावे आणि त्यांनी दशमांश देत राहावा. त्यात काय अर्थ नाही. मी त्याच्यामध्ये बिलीव्हच करत नाही. You preach the true gospel, God will see how to keep the people in the church. तुम्ही खरी सुवार्ता गाजवा. देव जबाबदारी घेईल आणि लोकांना चर्चमध्ये ठेवेल. ते तुमचं काम नाही. Amen. Amen. God will see how tithes will come, how money will come in the church. हे देव बघून घेईल की दशमांश कसा आणायचा, लोकांकडनं देणग्या कशा आणायच्या. हे देव बघून घेईल. तुम्ही खरी सुवार्ता गाजवा. Amen. Amen. Clear and very decisive sound should come out of the shofar. करण्याचा आवाज अगदी स्पष्ट आला पाहिजे की वाजवला की समजलं पाहिजे कर्णा वाजला. See, a trumpet is not a harp. कर्णा म्हणजे काही वीणा नाही. A trumpet is not a guitar. कर्णा म्हणजे गिटार पण नाही. See, this guitar and other drums and all, it is made of material things. ही जी गिटार आहे, हा जो ड्रमसेट आहे, काही दुसऱ्या वस्तूंनी बनलाय. But पण the shofar is made out of death. कर्णा एखाद्याच्या मरणातून बनला राजा. It is made out of somebody's death. तो एक मेला तर त्याच्या शिंगांनी कर्णा बनला. एखाद्याच्या वेदीवर कर्णा बनलाय. It also speaks about the death of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूविषयी सुद्धा यातून बोललं जातं ना. It also speaks of one's being placed on the altar of एखाद्या God. व्यक्ती देवाच्या वेदीवर चढणं आणि त्याच्यातून इतरांना जीवन मिळणं याविषयी सुद्धा हा संदेश आहे की नाही. Amen. Amen. A shofar teaches me शोफार मला असं शिकवतो की that the
sound should be loud and clear. की त्या करण्याचा आवाज एकदम स्पष्ट आणि एकदम मोठा असला पाहिजे. It should be loud and it should be clear. It should be decisive in the people's lives. मोठा आवाज, स्पष्ट आवाज, पॉइंटवर आवाज, की लोकांना वाजला की कळावं, वाजला जमावा. Amen. Amen. The shofar, when it is blown, it should be blown for the name of Jesus. कर्णा जेव्हा वाजवतात ना, तो येशूच्या नावासाठी वाजला पाहिजे. Let us not be like the Pharisees who blow their own trumpets. पुरुषांसारखे बनू नका की जे स्वतःच्या नावाचे करणे वाजवतात. Are we blowing our own trumpets or are we blowing the shofar? कुणाचे करणे वाजवताय, स्वतःच्या नावाचे का प्रभूचे? Praise the Lord. Hallelujah. Some people want to blow because they want to show everyone that they are on the top, they can blow, they can preach. काही लोकांना करणा वाजवायचा असतो का लोकांना दाखवायचं शो मला करता येतं, मी प्रीचर आहे, मी प्रीचिंग See, करतो. some people have a good feeling that I am preaching. Okay. काही लोकांचं असं म्हणणं असतं की मला बरं वाटतं No. प्रीचिंग केलं की मला बरं वाटतं. म्हणजे काय? Shofar, when it was blown, the people awakened. करणा वाजला की लोक जागे व्हायचे. Praise the Lord. Amen. The people trembled. लोक थरथर कापायचे की देवाकडनं काहीतरी मेसेज आलाय, Something is come. काहीतरी आलेलं आहे, सुद्धा Enemies have come. काहीतरी शत्रू बित्रू आलेत, God is calling us देव immediately. बोलवत आहे, तयार रास, Something is there. काहीतरी आहे रे. Just imagine you hear the shofar and you are busy still in your own daily work. कल्पना करा, करणा वाजला 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 आणि तरी पण तुम्ही आपलं रांधावाडा उष्टी काढा, रांधावाडा उष्टी काढा. How असं can it be? कसं काय शक्य आहे? It cannot be. असं होऊ शकत नाही की करणा वाजला तरी सुद्धा तुम्ही जे करायचं तेच करत See, बसलाय. it's not harp, it's not guitar, it is a trumpet. ती वीणा नाही आहे, ती गिटार नाही आहे, तो करणा आहे. Praise the Lord. Amen. आमेन. It should be like one shouting from the rooftop. घराच्या छपरावरनं एक अशी आरोळी मारल्यासारखा तो आवाज पाहिजे. Paul says पॉल म्हणाला in 1 Corinthians 14:18, 1 करीन 14:18, if the trumpet or the shofar gives an uncertain sound, who shall prepare himself for the battle? 1 करीन 14:8. आणखी करणा जर अस्पष्ट वाजला तर लढाईसाठी कोण तयार राहील? पॉल काय म्हणतो, करण्याचा आवाज जर नीट आला नाही, अस्पष्ट आवाज आला तर लढाईसाठी कोणी तयारच राहणार नाही ना. लोक काय म्हणतील, तूने बजाया हमको सुनाई नहीं दिया, Or you didn't even distinctly tell us. किंवा तू आम्हाला नीट सांगितलं पण नाही की व्हॉट आर वी सपोज टू डू, आम्ही काय करायचंय तू आम्हाला सांगितलंच नाही. See, if the one who blows the trumpet is weak and soft, who will gather for battle? जो करणा वाजवत आहेच तोच लुक्का पुक्का अशक्त दुबळा असणार, तर मग लोकांचं कसं होणार? See, that word trumpet in the Greek has a different meaning. ग्रीक भाषेमध्ये करणा किंवा ट्रम्पेटचा एक वेगळा अर्थ आहे. It means resounding. आवाज, परत आवाज. See, when you blow the trumpet, you also should hear and others should also hear. तो करणा वाजला की तुम्हाला पण ऐकू आला पाहिजे आणि इतरांना पण ऐकू गेला पाहिजे, त्याचा नाद घुमला पाहिजे. हा, It should resound. त्याचा नाद घुमला पाहिजे. घुमला, तुझ्या कानात, माझ्या कानात, सगळ्यांच्या कानात घुमतो. It also means repetitions. परत 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 असाही त्याचा अर्थ होतो. The root word of trumpet comes from repetitions. ट्रम्पेट किंवा करणा ह्याचा जो मूळचा शब्द आहे परत परत. Because of the sound waves, it comes back to us. कारण की या ज्या साऊंड वेव्ह असतात त्यामुळे तो आवाज आपल्यावर परत परत येतो. Go on blowing the trumpet. करणा वाजवत रहा. Fathers, blow on. Continue blowing the trumpet in your home. वडिलांनो, आपापल्या घरात करणा वाजवा. Mothers, blow the trumpet on and on to your children's ears. आयांनो, आपापल्या मुलांच्या कानावर सारखा सारखा करणा वाजवा. One day they will heed to the voice of God. एके दिवशी ते देवाचं ऐकतील. One day they will turn from their एके wicked ways. दिवशी ते आपले वाईट मार्ग सोडतील. Don't stop. तुम्ही थांबू नका. Don't stop. तुम्ही थांबू नका. Your children are teenagers. तुमची मुलं वयात येत They आहेत. are coming up. तुमची मुलं वाढतायत. Don't stop blowing the trumpet. करणा वाजवायचा थांबू नका रे. Praise the Lord. मुलं वयात येत आहेत. Speak the word. शब्द बोला. Speak the word. शब्द बोला. Speak the word. शब्द बोला. One day it will bear fruit. एके दिवशी फळ येणारच. It will bear fruit. एके दिवशी त्याला फळ येणारच. Amen. Amen. Don't be tired about blowing the horn. दमू नका. करणा वाजून थकू नका. I'm tired, brother. मी दमलो, आय गिव्ह अप. You blow the horn. का गिव्ह अप?
तू कर्णा वाजवत राहा. You blow the trumpet. तू कर्णा वाजवत राहा ना. And right kind of sound should come for the right things. आणि योग्य गोष्टींसाठी योग्य तो करण्याचा आवाज कर. एवढा काय नाराज होतो? See, for the assembly there was one note. लोकांनी एकत्र जमण्यासाठी त्या करण्याचा एक पर्टिक्युलर सूर लागला पाहिजे. And for the battle there was another note. लोकांना युद्धासाठी जर तयार राहायचंय तर त्या करण्याची एक दुसरा सूर आहे तो लागला पाहिजे. For the enemies who are very close there was another note. जर शत्रू आजूबाजूला भटकत असेल तर त्या करण्यातनं अजून एक पर्टिक्युलर सूर आहे. Give to the children what they need at that time. मुलांना ज्या त्या वेळेला जे ते गरजेचं आहे तेच द्या. गरज असेल तर नका देऊ. Praise the Lord. आमेन. When you have to discipline them. जिथं शिस्त लावायची, चार गोष्टी बोलून सांगायच्या, तिथं लावायची आणि सांगायच्या. काय करू मी आता, ते मोठे झाले ते काय करायचं. What you have to give that time. ज्या ज्या वेळेला जे जे द्यायचं ते द्यायचं. Many people say pastor है ना बघायला. अनेक लोक म्हणतात हे वो दोनों बेटे पीटर जयश्री देख लेंगे, अपन को क्या करने का. You gave them birth, you take care of them, you blow your trumpet. हो का, जन्म तुम्ही दिला मग कर्णा वाजवा ना, सांभाळा ना. See, yes, why not? का नाही? You blow the trumpet. का नाही? कर्णा वाजवा. Amen. Amen. We all need to blow the trumpet. आपण सगळ्यांनी कर्णा वाजवायची गरज आहे. Praise the Lord. हालेलुया. I don't tell the people what they have to do. I tell them the truth. The application is upon them whether they apply the truth. मी लोकांना निर्णय सांगत नसतो की तुम्ही असं असंच करा. मी लोकांना सत्य सांगत असतो आणि त्यातून लोकांना जे वापरायचं आणि लागू पाडायचं ते त्यांनी पाडावं आणि वापरावं. मी निर्णय देत नाही कोणाला. See? We can only tell the truth. The application of the truth should be upon each individual. आम्ही नुसतं सत्य सांगू, ते सत्य किती वापरायचं का नाही वापरायचं ते प्रत्येकावरती आहे बाबा. God told them the truth. देव त्यांना सत्य सांगत होता. Adam, आदामा, if you eat of this disobedient fruit, this will happen. If you don't eat of the disobedient fruit, this will happen. देवानी सुरुवातीलाच सत्य सांगून टाकला आदाम हवेला, आदामा हे खाल्लं तर असंच होईल, खाल्लं नाही तर असंच होईल. Application of that truth was upon Adam and Eve. आता ते सत्य किती वापरायचं आणि देवानी बोललेलं किती पाळायचं ते आदामावर आहे. See, you can take a horse to the water, you cannot force him to drink. घोड्याला तुम्ही पाण्यापाशी न्याल पण बळबळ प्यायला कोण लावणार. त्यांनी पिलं तर ठीक आहे, नाही पिलं नाही पिलं. If you force him, then you get a kick then. अरे बळबळ तू घोड्याला पाणी पाजायला घेऊन गेला आणि पाणी पाजतो, पी पी, तो लाता झाडेल ना. It is a repetition. हे परत परत सांगायला पाहिजे, बार बार. It is like an echo. एको घुमणारा आवाजासारखं आहे. You know, a trumpet was used even for military purpose. कर्णा लष्करात सुद्धा वापरला जायचा. Yes. The cornet was used during the British time also. They used to blow the trumpet when they had to gather the army. कर्णा जो आहे ना, ब्रिटिश सत्ता असताना जेव्हा त्यांना सैन्य गोळा करायचं असायचं तेव्हा ते कर्णा वाजवायचे ब्रिटिश सत्तेत. Whenever the trumpet was blown, जेव्हा केव्हा कर्णा वाजायचा, everyone knew it was an important message and they had to surround the person who was blowing the trumpet. सगळ्यांना कळायचं की काहीतरी महत्त्वाचा संदेश आहे आणि जो कर्णा वाजवत आहे त्याच्यापाशी जमा व्हा. None ever among the tents of the children of Israel said, "Is it important?" कोणीही इस्रायल मधल्या तंबूंमध्ये तेव्हा असं म्हणायचं नाही, वाजला खरा पण महत्वाचं आहे का, जायला पाहिजेच का, जायचं का? जायचं का, ओ बुला राजा ने. अरे, in the church the trumpet is blown. राजा कर्णा चर्च मध्येच वाजतो, In the जायचं. church the word is given. शब्द चर्च मध्ये दिला जातो, तू विचारतो जायचं का. You know, today even the traditional churches, they have a big bell on top. आज सुद्धा पारंपरिक चर्चेस मध्ये मोठी घंटावर बांधतात And before the service, the sacristy, whoever he blows the trumpet. आणि सर्व्हिसच्या अगोदर, उपासनेच्या अगोदर कोणीतरी जाऊन ती घंटा बडवतो. Tong, tong, tong. And all the Christians say, "Come, let's go to church." सगळे ख्रिश्चन म्हणतात वाजली रे चल, And they all go to church आणि and sleep. सगळे जातात चर्चला. Amen. That is the trumpet. That is the horn. That is the sound. तो कर्णा आहे, ते शिंग आहे, तो घुमणारा आवाज आहे, तो बारबार आहे, तो परत परत आहे. Then none should ask whether it is important. A trumpet has been blown and you are saying, "Is it important?" आणि तो वाजला ना की कुणी असं विचारायचं नसतं, महत्वाचं आहे का, मी पण यायचं का. नाही नाही, हे प्रश्नच तुमच्या डिक्शनरीतनं काढून टाका. वाजला की जायचं हे अंगात भिनवा. Praise the Lord. आमेन.
When the word is preached, you have to be there. शब्द जेव्हा सांगितला जातो मी तिथं असायलाच पाहिजे. मैं आऊ क्या हे प्रश्नच आता विसरा. Without the trumpet, they never went for war. कर्णा वाजवल्याशिवाय हे इस्रायली लोक कधीही युद्धाला गेले नाहीत. It was an awakening for them. त्यांच्यासाठी ते एक जागृतता असायची की कर्णा वाजला चला. See, when the trumpet was blown for war, none said, "Is it time for celebration?" युद्धासाठी जेव्हा कर्णा वाजायचा तेव्हा कोणीही असं म्हणायचं नाही काय सण आहे का, काय गंमत जम्मत आहे का, Is it relaxation time? काय मजा करायची आहे का. Then the father said, मग वडील म्हणायचे "Son, मुला can't you hear the distinct sound? सूर नीट कळला नाही. This sound is for war. हा सूर युद्धाचा आहे कळलं नाही. This sound is for awakening." हा आवाज जागृततेचा आहे कळलं नाही. Every father taught the child. प्रत्येक बापानी पोराला शिकवलं की करण्याचे वेगवेगळे आवाज कशा कशासाठी असतात. Every leader of the tribe called his tribe people, and all the elders of the tribe, they were told this truth. प्रत्येक कुळाच्या लीडरने आपापल्या कुळाला बोलवून सांगितलेलं होतं की हा आवाज करण्याचा कशासाठी, तो कशासाठी, हा वाजला की यायचं, तो वाजला की काय करायचं. Set the trumpet to your mouth. तोंडाला कर्णा लाव. What it says? काय लिहिलंय. Another version says, दुसरं भाषांतर म्हणतं "Let there be a trumpet in thy throat." तुझ्या घशात कर्णा लाव. That means म्हणजे the trumpet is preaching. कर्णा म्हणजे संदेश सांग, संदेश सांग. Now the trumpets I told you are also made of silver, मी तुम्हाला हे पण सांगितलं की कर्णा चांदीचा पण बनवतात and they were given for specific purpose. आणि काही विशिष्ट कारणासाठी ते चांदीचे करणे दिले जायचे. But I will not deal with it today. पण त्याच्याशी मी आज बोलणार नाही, त्यावर मी आज बोलणार नाही. I'm going to speak about the shofar which was made of ram's horn. शिंगापासून जो कर्णा बनायचा त्यावरच मी आज बोलणार आहे. Bible says बायबल मध्ये लिहिलंय in Exodus 19 verse 16. निर्गम 19:16. See what it says. काय लिहिलंय पहा, उघडा निर्गम 19:16. And the voice of the trumpet was very loud. 19:16. मग असे झाले की करण्याचा भारी मोठा आवाज झाला. See, it says voice, not sound. करण्याचा भारी मोठा आवाज झाला. See, it says voice. आवाज. They could have said sound, isn't it? ते साऊंड म्हणू शकले असते, सूर म्हणू शकले असते. But see, they have got a spiritual meaning to teach us. त्याच्या मागे आत्मिक अर्थ आहे. Even when John the apostle, who was taken up in the spirit in the heavens, प्रेषित योहान जेव्हा आत्म्याद्वारे स्वर्गात गेला, there he says in Revelation 1:10, प्रगटी 1:10 तो म्हणाला, we learned it during the discipleship meeting. आपण शिष्य सभेत शिकलोय. He heard behind him a great voice as of a trumpet. त्याने करण्यासारखा एक मोठा आवाज मागे ऐकला. He doesn't say he heard a great sound as of a trumpet, but a voice as of a trumpet. त्यानं करण्याचा एक मोठा भारी आवाज आपल्या मागे ऐकला. Praise the Lord. आमेन. Whenever we preach the word, जेव्हा केव्हा आपण या तोंडानी संदेश सांगतो, people's lives have to change. राजा आणि राणी लोकांचं जीवन बदलायला हवं. Their lives have to change. लोकांची जीवन आपला संदेश ऐकल्यानंतर ऍक्च्युली बदलायला हवी. The moment they hear the word, ज्या क्षणाला ते शब्द आणि संदेश ऐकतील they should say, त्या क्षणाला आलेल्या लोकांनी म्हणायला हवं, I want to go and forgive my brother. मला जाऊन माझ्या भावाला क्षमा करायची, आजचा संदेश माझ्यावरती काम करत आहे. I want to go and reconcile with my loved one. मला जाऊन माझ्या प्रिय लोकांशी समेट करायचा आहे, आजचा संदेश माझ्यावर काम करत आहे. In this new year, I have to not have the old things now. या नवीन वर्षी जुन्या गोष्टी आणि जुना स्वभाव मी घेऊन चालणार नाही. I pray मी प्रार्थना करतो that my voice should be like a shofar. की माझा आवाज, आज मी प्रार्थना करतो की माझा हा आवाज करण्यासारखा तुमच्या प्रत्येकाच्या कानात घुमावा. Otherwise, I am a useless blower. नाही तर मी निरर्थक आहे कर्णा वाजवणारा. I would rather take a guitar and play here. नाही तर मी ही गिटार घेऊन बडवायला सुरुवात करीन. If I hold a shofar, जर मी कर्णा हातात घेतलाय something should happen not only to you but also to me. तर काहीतरी माझ्या मेसेज नंतर व्हायला पाहिजे तुमच्या जीवनात आणि माझ्याही जीवनात. Praise the Lord. Amen. There has to be a change. काहीतरी व्हायलाच पाहिजे. There has to be a change. काहीतरी बदल लोकांमध्ये यायलाच पाहिजे. असं शक्यच नाही मी मेसेज सांगतो पण लोक बदलत नाही, मी बोलतो पण लोक बदलत नाही. People have only one thing in their mind. लोकांच्या मनात
एकच गोष्ट असते. What is my ministry, Pastor? Tell that. माझी मिनिस्ट्री मला सांगा पास्टर. Don't tell me anything else. मला बाकी काय सांगू नका. माझी काय मिनिस्ट्री आहे? Your ministry is first get reconciled with your loved ones. तुझी मिनिस्ट्री मी तुला सांगतो. तुझी पहिली मिनिस्ट्री आहे. ज्यांच्याशी तुझं खटकलंय त्यांना माफी माग आणि समेट कर. ती तुझी मिनिस्ट्री आहे. Your ministry is first forgive your spouse and walk with them and then walk in the service of God. अगोदर तुझ्या बायकोला, तुझ्या नवऱ्याला क्षमा कर, त्यांच्याशी समेट करून एकत्र चाल. ही तुझी पहिली मिनिस्ट्री आहे. Then do the service of God. मग देवाची कामं, देवाची सेवा. त्याच्याशिवाय नावच घेऊ नको सेवेचं आणि कामांचं. See, people want to overcome the world. They have not overcome their own homes. लोक जग जिंकायला चालले. घर कधी जिंकणार? बायको कधी जिंकायची? They have not even overcome their own sons and daughters. स्वतःच्या पोरापोरींवर तुम्हाला जय मिळे ना. तुम्ही जग जिंकायला चालला. Praise the Lord. The message is loud and clear. संदेश आज एकदम क्लिअर कट मोठ्या भारी आवाजाचा आहे. Because we have entered the new year. कारण आपण नवीन वर्षात आलोय. And the shofar has to be loud आणि and clear. कर्णा जोरात वाजलाच पाहिजे. Praise the Lord. Amen. The shofar has to be loud and clear. कर्णा जोरात आणि स्पष्ट वाजलाच पाहिजे. In Numbers 10 verse 4 the Bible says, गणना 10:4 बायबल सांगतं. if they blow with one trumpet, then the princes, that is which are the heads of the thousands of Israel, shall gather themselves unto thee. गणना 10:4 जर ते एकच कर्णा वाजवतात तर इस्रायलाचे अधिपती, हजारांचे अधिकारी यांनी तुझ्या जवळ जमावे. Praise the Lord. हालेलुया. If we call, the leader should come. जर बोलवलं तर लीडरनी यायला पाहिजे. They have to honor the shofar. राजा कर्णा वाजवतोय, जरा इज्जत दे. Honor the word of God. देवाच्या शब्दाला मान दे. When you call your children, they should come to तुम्ही you. जेव्हा तुमच्या मुला मुलींना हाक मारता त्यांनी तुमच्याकडे यायला पाहिजे. When husbands call their wives, they should come. नवरा जेव्हा बायकोला हाक मारतो, बायकोनी यायला हवं. तू इकडे ये, तुला गरज हा, असेल तर. तुम्ही या, हवं असेल तर. मी नाही येत. याला उद्धटपणा Praise- म्हणतात आणि तो चालत नाही देवाच्या Praise the राज्यात. Lord. If you read in Amos 3:5, आमोस 3:5 जर तुम्ही वाचलं, Bible says, बायबल म्हणतं, shall the trumpet or the shofar be blown in the city and the people not be afraid? शहरामध्ये कर्णा वाजला आणि लोक घाबरले नाहीत. हे शक्य आहे का? शक्य आहे चर्च मध्ये. अलीकडच्या चर्च मध्ये शक्य आहे बाबा. मी तुला काय You सांगू? blow the horn, you blow the trumpet, but people are not afraid. तू कर्णा वाजव, काही वाजव, लोक भीतच नाहीत अलीकडे देवाला. Some people don't be afraid. काही लोकांना भयच नाही अलीकडे. They say, you speak the word, it is not for me, it is for my neighbor. लोक म्हणतात तुम्ही संदेश सांगत राहा, मला काय करायचंय, माझ्यासाठी नाहीये, शेजाऱ्यासाठी आहे. निर्लज्जम सदासुखी. Let the whole world change, अख्खं जग बदलू दे, then I will change. मी बदलीन नंतर. If the Holy Spirit is in you, you should be the first one to step out to change. असं कसं? पवित्र आत्मा तुमच्यात आहे ना, प्रभू प्रभू फार बोलता, मग अगोदर स्वतः बदलायचं ठरवा ना. Praise the Lord. हालेलुया. Shall the trumpet be blown in the city and the people not be afraid? God is saying it is not possible. देव म्हणतो शहरामध्ये कर्णा वाजला आणि लोक घाबरले नाहीत, हे शक्यच नाही असं म्हणतो देव. See, when you speak the word, people should say, yes, it is for me. जेव्हा I am तुम्ही afraid now. जेव्हा तुम्ही संदेश सांगता, शब्द बोलता, लोकांच्या मनात ती एक भीती आली पाहिजे आणि लोक म्हटली पाहिजेत, मला तर आजचा संदेश ऐकून भय वाटलं बाबा, मला बदलायचं आहे. See, before the eagle comes, गरुड यायच्या अगोदर, before God comes, देव यायच्या अगोदर He always makes His people to blow the shofar. तो नेहमी त्याच्या लीडर लोकांना कर्णा वाजवायला लागतो की मी येत आहे, पण मी यायच्या अगोदर कर्णा वाजव, लोकांना तयार कर. You know, yesterday that one big tall man, he came here, he couldn't open his eyes, God had touched him. Today also he is here sitting down listening to Okay. the message. काल एक व्यक्ती या See there. ठिकाणी, he is there sitting today also. God had touched his life. Brother, प्रभूनी, please stand up, brother. प्लीज स्टँड अप. This brother, God touched him yesterday. हा जो मुलगा आहे, काल प्रभूने इतका स्पर्श केला मीटिंग मध्ये त्याला की त्यांचे बंद झालेले डोळे आणि रडणारे डोळे उघडेच नात शेवटपर्यंत. He was weeping like a नुसतं भडा child. भडा 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 लहान मुलासारखा हा व्यक्ती रडत होता आणि त्यांचे डोळेच उघडत नव्हते. The shofar was blown. कर्णा त्यांच्या कानात वाजला. And he heeded to it. त्यांनी तो कर्णा ऐकला.
Otherwise, God would have judged him. नाहीतर देवाने त्यांचा न्याय Sit, केला brother. असता. God bless you, brother. बसा. That is the shofar. त्याला म्हणतात कर्णा. If the shofar is blown, will not the people be afraid? कर्णा वाजला आणि लोक घाबरले नाही. It's not possible, God शक्यच said. नाही. देव म्हणतो असं होऊच शकत नाही की कर्णा वाजला आणि लोक घाबरले नाही. Now here he says, इथे तो म्हणतो shall the trumpet be blown in the city and the people not be afraid? Blown here means bondsmen. It shows your oneness, your shofar and your mouth. They have become one. त्यात एकी दिसते. एकी कशी एकी दिसते? तुमचं तोंड आणि तो कर्णा एक झालाय. When they एक. become one. जेव्हा ते एक होतात, When God and you become one, जेव्हा देव आणि तुम्ही एक होता, then life flows out. मग जीवन बाहेर येते It gives life to the people. आणि लोकांना जीवन It मिळतं. changes the people. लोकांचं जीवन बदलतं. Something happens in the lives of the people. काहीतरी लोकांच्या जीवनात व्हायला The लागतं. people are blessed. लोकांना आशीर्वाद मिळतो. People are healed. लोकांना आरोग्य मिळतं. Praise the Lord. Hallelujah. There is joy in the city. आनंद येतो नगरात. Amen. आमेन. हल्लुया. That is the meaning of blown. याचा अर्थ आहे कर्णा वाजणे. आता मराठीमध्ये वाजणे हा सगळीकडे शब्द आहे. Praise the Lord. आमेन. When it is blown, कर्णा जेव्हा वाजवतात, that blowing of the trumpet should awaken the hearts of the people. तो कर्णा वाजल्यानंतर लोक जागृत झाली पाहिजेत आणि लोकांच्या मनात एक भीती आली पाहिजे. Amen. Amen. How can it be? You are speaking about hell and you are speaking about heaven. You are speaking about Jesus. You are speaking about death. Still people are so lax. It cannot be. कसं शक्य आहे? तुम्ही स्वर्गाविषयी बोलताय, तुम्ही नरकाविषयी बोलताय, तुम्ही येशूविषयी बोलताय आणि तरी लोक आरामात आहेत. हे शक्यच नाही. Trumpet is a sign. कर्णा एक चिन्ह आहे. A trumpet is a sign for wars. Trumpet is Karna. a sign of awakening. कर्णा युद्धाचं चिन्ह आहे, जागृततेचं चिन्ह आहे. How will it be that the watchman is set on the tower कसं शक्य आहे की राखणदार बुरुजावर ठेवला and he wants not the people? How can it be? आणि त्याला तो लोकांना सूचना देत नाही? हे कसं शक्य आहे? How can it be कसं शक्य आहे that you की have a shofar in your hand, you don't blow it? की तुमच्या हातात कर्णा आहे पण तुम्ही वाजवत नाहीये? How can it be you are sitting for the word every week after week, and you don't put that word in your mouth and blow it for the people? हे कसं शक्य आहे की तुम्ही स्वतः दर आठवड्याला बसून संदेश ऐकताय, कर्णा घेताय, पण जाऊन नंतर तो संदेश किंवा कर्णा तुम्ही लोकांसाठी वाजवत नाहीये? हे कसं शक्य आहे? मला तर कधी How समजलं. can it be that the watchman is set on the tower in those days to give a warning signal to the children of Israel whether the enemy is around, and if he doesn't tell the truth, how is it possible? हे कसं शक्य आहे की राखणदार ठेवला बाहेर लोकांना एक जागृती द्यायला, लोकांना सूचना द्यायला, पण तो तिथून सूचनाच देत नाहीये? कसं शक्य आहे? God told Isaiah देव यशायाला in म्हणाला, Isaiah 21 verse 6, यशाया 21:6, Isaiah set a watchman on the tower. यशाया बुरुजावर राखणदार ठेव. Set a watchman. राखणदार ठेव Let him declare what he sees. आणि त्याला सूचना द्यायला लाव. तो जे बघतो ते त्याला सांगायला लाव. See that. खाराबाश Read it in Isaiah 21:6. काढा यशाया 21:6. Set a watchman, let him declare what he sees, not what he feels like seeing, or what he feels like saying, or what he feels like doing. त्याला जे बोलायसारखं वाटतं ते नव्हे, त्याला जे सांगायसारखं वाटतं ते नव्हे, त्या राखणदाराने, त्या वॉचमननी जे पाहिलं ते त्याला सांगायला सांग. What has entered your heart? The word has entered your heart. The truth has entered your heart. Tell the truth. तुमच्या अंतःकरणात काय गेलेलं आहे? शब्द गेलाय, येशू गेलाय, सत्य गेलाय, मग ते लोकांना सांगा. See? You know what is the meaning of watchman? राखणदार, वॉचमनचा अर्थ काय? Watchman in the Old Testament Hebrew word means safa. साफा, जुन्या करारात हिब्रू शब्द. Safa means the one who leans forward. साफा म्हणजे जो पुढे येतो. See, a watchman leans forward to see if the enemy is coming. वॉचमन काय करतो? शत्रू येतो का हे बघायला पुढे येतो. See, he leans forward. पुढे येतो. There is a wall for him, this level. त्याच्यासाठी भिंत असते And then he leans forward. आणि त्या भिंतीवरनं तो बघत राहतो, कोई आ रहा क्या? You see, he is not watching the children of Israel. तो इस्रायली लोकांकडे बघत बसलेला नाही, He is looking out. तो बाहेर बघत आहे. Is there any enemy close by? कोणी शत्रू आलाय का? कोणी येतय का? Watchman means leaning
forward. वॉचमन किंवा राखणदार म्हणजे आधार घेऊन पुढे बघ. Watchman also means a person peering in the long distance. वॉचमन किंवा राखणदार याचा अर्थ असाही होतो लांबचं बघणारा. लांबचं बघणार. मांडारा खोलो भाषा का. मी तुमचं लांबचं बघणारा माणूस आहे. लांबचं तुमचं सगळ्यांचं लांबचं पाहणारा मी आहे. I am worried about your future. तुमच्या भविष्याची मला काळजी आहे. I'm not worried about your past. मला तुमच्या भूतकाळाची काळजी नाही. My झालं ते Jesus झालं. has dealt it. माझ्या येशूनी त्याचा कारभार केला. Now I'm worried about the future. मला तुमच्या प्रत्येकाच्या भविष्याची काळजी आहे. Praise the Lord. Amen. Long distance. लांबचं बघतो वॉचमन. लांबचं. See, if he is not prepared to watch the long distance, and if he only watches the near distance, it will be too late to warn the people. आणि तो लांबचं बघायला तयार नसेल आणि नुसतं जवळच बघतोय तर ह्याचा अर्थ तो आतल्या लोकांना पाहिजे तशी सूचना देत नाहीये. Just imagine you give a chair for the watchman to sit. What is the use? कल्पना करा तुम्ही वॉचमनला बसायला खुर्ची दिली. काय फायदा. आजकाल गादी पण देतात वॉचमॅन. हा राखणदार आहे त्याला बसायला खुर्ची दिली. अरे And राखणदार आहे then ना. bed also they give him today. आणि मग आधी पण दिली. हा Watchman means he has to watch. वॉचमन म्हणजे काय. वॉच ना. Watchman doesn't mean look at the watch at 10 o'clock sleep. No. राखणदार म्हणजे राखण ना. मग काय 10 वाजता वेळ बघून झोपायचं का. No, he has to watch. He has to lean forward. तो राखणदार आहे त्याला बघायचंय त्याला राखायला ठेवलंय. See, he cannot just sit there. नुसतं खुर्चीवरती बसून काय होणार He आहे is the one का. who leans forward. तो आधार घेऊन बघायला ठेवलाय He is तिथं. worried about your future. त्याला तुमच्या भविष्याची काळजी आहे. He is worried that no harm should befall the church. त्याला काळजी आहे की चर्चवर काही संकट येता कामा नये. That the devil may not take away one also. की सैतानाने मेंढरातलं एक पण मेंढरू चोरता कामा नये. He sees that no enemy is coming and attacking us. राखणदाराची जबाबदारी की त्यानं कुठल्याही सैतानी हल्ल्याला चर्चमध्ये येऊ देता कामा नये. And then मग in the tents of the people, लोकांच्या तंबूत the child says, लेकरू म्हणतं Dada, I am hearing a sound. डॅडी मला आवाज येत आहे. Sound of a chariot. मला रथाचा आवाज येत आहे. Dust is rising in the far distance. मला धूळ उडल्याचा आवाज येतो डॅडी. Son, don't worry. मुला काळजी करू नको. We have got a watchman on the tower. तिथं आहे बुरुजावरती राखणदार ठेवलाय. He will warn us. तो आपल्याला सूचना देईल. You sleep. तू झोप. And if that fellow also sleeps, you know what happens? आणि तो राखणदारही झोपला तर मग. Leaders are watchmen on the tower. लीडर्स कम ऑन. आपण बुरुजावर ठेवलेले राखणदार आहे. Little things. Oh, I felt bad. He थोड्या said थोड्या like गोष्टींमध्ये that. थोड्या त्यांनी थोड्या असं गोष्टी सांगितलं, त्यांनी असं सांगितलं, मी आता काय करत नाही, जाऊ दे. थोड्या थोड्या गोष्टींमध्ये वाईट वाटतं. एवढं कसं वाईट वाटतं. You are watchman on the tower. तुम्ही वॉचमन आहे. खटकत You एवढं कसं? have been given people to take care of. अरे लोकांना तुमच्या हातात सांभाळायला दिलं गेलंय. Amen. In the house, you are a watchman. घरामध्ये पण तुम्ही वॉचमन आहे. You are the one who blows the shofar. तुम्ही करणं वाजवणार आहे. सपोज टू बी. If you don't blow the shofar, who is going to blow the तुम्ही shofar? जर करणं नाही वाजवला तर कोणी वाजवायचा. बसलेल्या लोकांनी. Praise the Lord. Are you understanding what I'm saying? समजतं मी काय म्हणतो. And here it says, इथं लिहिलंय let him declare. त्याला जाहीर करू दे. Declare means let him warn boldly. त्याला धैर्याने जाहीर करू दे. It also means by word of mouth to others. तोंडच्या शब्दाने बाकीच्यांना पण त्याला जाहीर करायला लाव. See, he has to speak by the word of mouth. त्याला तोंडच्या शब्दांनी एकेकाला सांगायला लाव. He has to speak. He should not send somebody. He should speak. त्यांनी कुणाला पाठवायचं नाही. त्यांनी स्वतः बोलायचं. See, he doesn't send somebody. तो कुणाला पाठवत नाही. घे जा रे सांगून ये. He says what he sees and nothing else. तो स्वतः जे पाहतो तेच तो सांगतो. बाकी काही सांगत नाही. That is the watchman. त्याला म्हणतात पहारेकरी. वॉचमन किंवा राखणदार. That is the one who preaches. त्याला म्हणतात संदेश सांगणारा. That is the one who witnesses. तोच तो साक्ष सांगणारा. He is bold. तोच तो धैर्यवान. If the enemy is there, he tells you. शत्रूचा आला तर तो तुम्हाला लगेच सांगतो. Enemy is there. शत्रू आलेला आहे. तुम्हाला झोपायचंय टेंट मध्ये काय जागायचंय ते तुमच्यावर आहे. See, हे तुम्ही he बघा. cannot, watchman cannot force you and say come get up. पहारेकरी किंवा वॉचमन तुम्हाला बळजबरी करू शकत नाही. उठा नाही. Watchman wants. वॉचमनचं काम एकच आहे. सूचना दे. आतमध्ये मेसेज पास ऑन करून टाक. What he sees, he tells. त्यांनी जे पाहिलं ते सांगितलं. Now what you do with that is upon you. ते कळल्यानंतर तुम्ही काय करायचं ठरवलंय ते तुमच्यावर. Just imagine we are saying some enemies are coming. कल्पना करा आम्ही सांगतोय की हे शत्रू आला. काय लोक म्हणणार येऊ दे ना आता मरायचं असेल जर कधीतरी. तुमच्यातले काही लोक म्हटले आया आंदे जांदे म्हणणे का जे उद्या मरायचं आज मरू हा. Some people say तसं
मेलेलोच आहे आम्ही घरी, एवढा हा. त्रास आहे, अजून एक मरण. यू कॅनॉट फोर्स एनीबॉडी. तुम्ही कुणाला बळजबरी तर करू शकत नाही की उठा 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 उठा. इट्स ओनली वन. नुसती सूचना, उठला तर ठीक आहे, नाही उठला जाऊ दे. See, if a man is really sleeping, you can wake him up. If he is not sleeping, he is doing dong, then you cannot wake him up. म्हणून मी नेहमी सांगतो ना, जो खरा झोपलाय तो जागा होईल, जो खोटा झोपलाय त्याला कसा जागा करायचा. तो खोटा झोपलाय, तू किती हलव, तो उठायचाच नाही. तुझं जीवन जाईल पण तो तसाच झोपून राहील, का तो खोटा झोपलाय. The preacher should be ready. He should be bold to blow the trumpet. संदेश सांगणारा धैर्यवान पाहिजे, कर्णा वाजवायला एव्हर रेडी पाहिजे. The Christians should be awakened from their sleep. ख्रिश्चन लोक त्या करण्याच्या आवाजाने जागे होऊन उभे राहिले पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. They should be ready to give the gospel warning. ख्रिश्चन लोकांनी सुवार्तेची सूचना सगळ्यांना दिली पाहिजे. Because it says it should be given, a decisive sound should come. कारण की लिहिलेलं आहे की एक विशिष्ट आवाज त्या करण्याचा गेला पाहिजे. A loud sound should come. एक जोरात भारी आवाज करण्याचा गेला पाहिजे. At Mount Sinai, सिनाय डोंगरापाशी when the shofar was sounded, जेव्हा कर्णा वाजला जायचा, people trembled. लोक असे थरथर कापायचे, घाबरायचे लोक. कर्णा वाजला, The message should be clear. It should be easy. लोकांचं अवसान गळायचं. संदेश कसा एकदम क्लिअर कट, स्पष्ट, आणि लोकांना पाळायला सोपा असावा. Amen. आमेन. Awake, you sleeper. अरे झोपलेल्यांनो जागे व्हा. Awake, you dead people, rise, for अरे- Christ is shining upon you. अरे मेलेल्यांनो जागे व्हा, उदय पावा, ख्रिस्त तुमच्यावरती उदय The पावला. day of his coming is at hand. त्याचं दुसरं आगमन हाताशी आहे, उदय पाव. Blow your trumpets in Karna- Mount Zion, Bible says. सियोन डोंगरावर तुझा कर्णा वाजव असं बायबल म्हणतं. In Joel 2:1, योएल 2:1 Bible says, बायबल सांगत आहे, blow you the trumpet in Zion and sound an alarm in my holy mountain. Let all the inhabitants of the land tremble, for the day of the Lord cometh and it is nigh at hand. सियोनामध्ये कर्णा वाजव, कारण की प्रभूचा हात हाताशी आहे आणि लवकर येत आहे. See that? हालेलुया. In Mount Zion, blow. सियोन डोंगरावर कर्णा वाजव. Mount Zion, it's our church. सियोन डोंगर म्हणजे काय? आपलं चर्च. Blow the trumpet first in the church. म्हणजे पहिला कर्णा कुठं वाजव? चर्च मध्ये वाजव. And sound an alarm. आणि सूचना दे लोकांना. Let all the inhabitants be ready. सगळे जे आहेत तिथं राहणारे, वस्ती करणारे, त्यांना तयार कर. But pastor, what is the use? I've been blowing this trumpet for so long. तुम्ही जर म्हटलात, पास्टर काय करू, मी कर्णा कधीपासून वाजवत आहे. How many people listen? Nobody, pastor. किती लोकांनी तुझा कर्णा वाजलेला ऐकला? काय सांगू, कोणी ऐकत नाही पास्टर. Your job is to blow the warning sign. ठीक आहे, तुझं काम आहे कर्णा वाजवत राहा. Your job is to speak the word. तुझं काम आहे तू संदेश सांगत राहा. Your job is not to hold the trumpet in your hand, but put the trumpet in your mouth. तुझं काम आहे की तो हातातला कर्णा तोंडात घाल आणि वाजव. तो या- कर्णात हातात ठेवू नको. Your mouth also means taste. इथे मुख म्हणजे चव सुधा. Taste in your mouth. इथे मुख म्हणजे चव सुधा. तुझ्या तोंडाला करण्याची चव दे. Ah. हालेलुया. आमेन. Let there be a taste in your word. तुझ्या तोंडाला करण्याची चव दे म्हणजे काय? तुझ्या संदेशात जरा चव असू दे. Let there be sweetness in your word. तुझ्या संदेशामध्ये थोडी मधुरता. Let there be love in the word. तुझ्या संदेशात थोडंसं प्रेम. Amen. लोकांना Not ऐकलं की बरं वाटावं. judgment, he is coming. अरे न्याय करायला तर तो येणारच He आहे. is not sent you to blow the shofar to judge the people. त्याने तुम्हाला कर्णा वाजवायला अशासाठी नाही सांगितलं की तुम्ही कर्णा वाजवा आणि लोकांना वर्डिक देऊन न्याय करून सांगून टाका असं के ठार. God said, Hosea, दे म्हटला, होशे, don't judge the people. लोकांचा न्याय नको करू. Put the shofar in your mouth तुझ्या तोंडात कर्णा घाल and blow. आणि वाजव. Let the sweetness come out of your mouth. करण्यातली मधुरता तुझ्या घशातनं बाहेर काढ. If they don't listen, जर लोकांनी तरी ऐकलं नाही, I'm coming like an eagle. मी येते गरुडासारखा. That is my judgment time. तो माझा न्यायाचा दिवस आहे, मी बघून घेईन. Praise the Lord. हालेलुया. Amen. Amen. Your work is to just blow the trumpet. तुझं काम एवढंच आहे, कर्णा वाजवत राहा. Speak the words that will be a blessing. शब्द असे बोला की जे ऐकून एखाद्याचं गेलेला जीव परत यावा. Let it not cut the people. लोकांचे जीव कापू People say, नका. मी त्याला कापूनच टाकलं. लोक म्हणतात ऐसा उसको दिया ना ऐसा खतम त्याला करणार. कापूनच टाकलं. माझ्या समोर कधी उभेच नाही राहणार. असं उभ्या जागी त्याला खलास केला मी पास्टर, असं 4 शब्द सुनून आलो बघा. कोणी सांगितलं? कोणी ही दीक्षा दिली? There should be sweetness. नाही, बोल There जरा should be, our चांगलं. words should be blessing. शब्द गोड बोल, शब्द Our ऐकून. words should be giving life to आपल्या others. शब्दातनं लोकांना आशीर्वाद, जीवन हे सगळं मिळायला पाहिजे. Some people, because they have the shofar, they blow their trumpet like the Pharisees. काही लोकांच्या हातात फक्त कर्णा असल्यामुळे पुरुषांसारखा ते कर्णा वाजवतात. Only judging. नुसतं लोकांचा न्याय. तुम्ही असं Then they say, क्या माहित नाही का मला दिलं करणं? हा. अरे तुला वा. आहे का? See,
They think that because they have got the trumpet, they can blow it on anybody's ears and then break their eardrums. त्यांना असं वाटतं की कर्णा माझ्या हातात दिलेला आहे, आता बडवा वाजवा सगळ्यांचे कान फोडून सगळ्यांना बहिरे करा. हो का? And see, whoever does not take the warning sign, आणि जो कोणी सूचनेचा आवाज घेत नाही. and see, Bible says in Ezekiel 33, हेजकेल 33वा अध्याय बायबल सांगतं 4 to 5. 4 आणि 5. हेजकेल 33 4 आणि 5. We'll read that. आपण वाचूया, तुम्ही उघडा. When he sees the sword coming upon the land, if he blows the trumpet and warns the people, then whoever hears the sound of the trumpet and does not take warning, if the sword comes and takes him away, his blood shall be on his own head. He heard the sound of the trumpet, but did not take warning, his blood shall be upon himself. But he who takes warning will save his life. हेजकेल 33 4 आणि 5. तर जो कोणी करण्याचा शब्द ऐकून इशारा घेत नाही, त्याला तलवार येऊन घेऊन जाईल व त्याचे रक्त त्याच्या डोक्यावर राहील. त्याने करण्याचा शब्द ऐकून इशारा घेतला नाही, त्याचे रक्त त्याच्यावरच राहील. जर त्याने इशारा घेतला असता तर त्याने आपला जीव सोडवला असता. Praise the Lord. That's Amen. what I said. मी हेच म्हटलो. I don't tell people how to live. मी लोकांना हे नाही सांगत निर्णय देऊन की तुम्ही कसं जगायचं. I just blow the trumpet. मी नुसता कर्णा वाजवतो. I just tell them the truth. मी नुसतं लोकांना सत्य सांगतो. And I leave the application of the truth to each one of them. बाकी त्याच्यातनं काय वापरायचं, निर्णय काय घ्यायचा, ते त्यांचं प्रत्येकावरती अवलंबून आहे. That doesn't mean I'm not concerned about the याचा people. अर्थ असा नाही की मला लोकांची काळजी नाही, मला खूप काळजी आहे I सगळ्यांची. do pray for the people. I admonish them also. मी लोकांना बोध करतो, मी लोकांना सांगतो, सुधरवतो, मी लोकांसाठी प्रार्थना करतो. But then releasing of the word is one thing and application of the word is another. पण शब्द सांगणं आणि तो शब्द ऐकल्यानंतर आपल्या जीवनात तो वापरणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. See, seed has to be sown in the ground, but the ground has to be fallow ground. जमिनीमध्ये बीज पेरायला पाहिजे, ठीक आहे, मान्य आहे, पण ती जमीन भुसभुशीत असली तर पेरू ना. They should allow the Holy Spirit to work and make that earth soft for the seed to go in. त्यांनी पवित्र आत्म्याला काम करायची परवानगी देऊन आपली हृदयाची जमीन जर प्रत्येकाने मऊ केली तर पेरलेल्या बीजात मजा आहे, नाही तर काय मजा So आहे. today I'm blowing the horn. तर आज मी कर्णा वाजवते. But how will it look if I'm blowing the shofar and people are sleeping? पण मी जर कर्णा वाजवत आहे आणि लोक तरी झोपले आहेत तर How it will दिसायला be? कसं दिसेल? See how foolish it would be किती मूर्खासारखं असेल. when you want your son to sleep. तुम्हाला जेव्हा तुमची इच्छा असते की मुलगा झोपावा, My small son has to sleep. माझा लहान मुलगा झोपला पाहिजे, And you put on the speaker loud. आणि तुम्ही जोरात टेप रेकॉर्डर लावला. का लावलं नाही बाळाला झोपायला? हो का? See, it's not possible, isn't it? कसं शक्य आहे? ही अशी अंगाई चालते का? It एवढ्या is जोरात? not possible. हे शक्य नाही. So how is it possible that you are blowing the shofar and people are sleeping? आणि See, मग हे there's something कसं wrong. शक्य आहे? ते शक्य नाही ना. मग हे कसं शक्य आहे? तुम्ही कर्णा वाजवता तरी लोक झोपलेत. नेमकं तेरले कसं शक्य आहे? See, if you want your child to sleep, you will make everything silent, isn't it? तुम्हाला जर तुमच्या बाळाला झोपवायचं असेल तर तुम्ही काय करता? सगळं शांत करता. If you want the child to awaken, तुम्हाला जर इच्छा असेल की आता तुमचं बाळ जागं व्हावं, what do? तुम्ही काय करता? Do you say, I want my child to awaken, let me put off the tape? तुम्ही असं म्हणता का, मला ना माझ्या बाळाला ना जागं करायचंय, हे टेप बंद कर रे, तो जागा होणार. म्हणजे तो जागा होईल. See how it's not working that way. ऐकायला पण कसं In वाटतं? the same way, तसंच आहे. when a shofar is blown, कर्णा जेव्हा वाजवतात nobody can sleep. कोणी झोपू शकत नाही. In fact, they should awaken. सगळे जागे झाले पाहिजे, टुणकन उडी मारू. They should say, oh, सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, enemies have come, I think. बापरे शत्रू आले, Shofar is blown. शोफार वाजला, Oh, जेवण बंद करा. लवकर स्वयंपाक सोड, सगळं सोड. सगळं सोड, Let us run. धाव चसला, शोफार वाजला. Praise the Lord. It should be like that. असं ऍक्च्युली असायला हवं Some बरं का? people are not blowing the shofar, they are blowing their own trumpet. That's काही why लोक- people are sleeping. काही लोक कर्णा वाजवतच नाहीयेत. मग काय वाजवतात? स्वतःचा त्यांचा आपला एक वेगळाच कर्णा आहे, तो वाजवतात म्हणून लोक झोपतात. They are blowing a lullaby song. They're singing now. त्यांनी अंगाई वाजवली म्हणून चत झोपलं. जो बाळा जो बाळा जो जो रे. They are singing a song which is making the people to sleep. कर्णा वाजला रे, चुकीचा वाजला, लोक झोपले रे. See, it's not rockabye cradle. हे थोडं गायला बोलवलं होतं. Shofar means awakening. कर्णा म्हणजे कसा?
पद्धतशीर लोक जागे झाले पाहिजे ते Preaching means awakening. प्रीचिंग संदेश म्हणजे एक जागृतता लोकांमध्ये आली पाहिजे. When you speak to your son, your daughter, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीशी बोलता, my son, माझ्या मुला, this is what I want. बेटा मला असं हवंय, Because the Bible says so. कारण बायबल मध्ये असं लिहिलंय, If you don't do it, जर तू असं केलं नाही ना this will happen. तर असं होईल, If you do it, केलं you shall be blessed. भलं होईल. This is the हालेलुया. truth. हे खरं सांगतो बघ. That is blowing of the त्याला shofar. म्हणतात कर्ण वाजवला. Praise the Lord. हालेलुया. That's why we need to blow the trumpet. We म्हणून- need not play something else which will put the people to sleep. म्हणून कर्णा वाजवायची गरज आहे. असं दुसरं काही वाजवायची गरज नाही की जिथे लोकांना झोप येईल. Bible says in Isaiah 27:13, यशया 27:13 on that day a ram's horn will be blown loudly. Those who are dying in Assyria, those who are banished to Egypt will come and worship the Lord on the holy mountain in Jerusalem. यशया That 27:13 is the power of the shofar. करण्यातलं सामर्थ्य मी तुम्हाला इथे सांगतो. आणि त्या दिवसात असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल, तेव्हा जे अशूर देशामध्ये नाशाच्या लागास आलेले ते आणि मिस्र देशात जे घालवलेले ते येतील आणि यरुशलेमेस पवित्र पर्वतावर यहोवाला बसतील. See that. Amen. It should happen. असं व्हायला पाहिजे. It should happen. कर्णा वाजल्यानंतर काय व्हायला पाहिजे? यशया 27:13 जे लिहिलंय ते व्हायला पाहिजे. Some of the pastors in the traditional Christian church, काही पारंपरिक ख्रिश्चन चर्च मधले they पास्टर preach and preach and preach, संदेश सांगतात and people become more worse. आणि लोकांची परिस्थिती आणि लोकांचे स्वभाव असे बेकार होतात. They become more unbelievers. लोक अजून अविश्वासू होतात. How rightly Jesus said किती योग्य येशू बोलला ना in Matthew 11:7. मत्थे 11:7. This generation is like those kids who are sitting on the streets. ही पिढी त्या मुलांसारखी आहे की जी मुलं रस्त्यावर बसली आहेत. They're sitting in the marketplaces. ती बाजारपेठेत बसलेली आहे. One group is telling the other. एक गट दुसऱ्या गटाला सांगत आहे. What is he saying? काय सांगत आहे? We have played the wedding song and you're mourning there. आम्ही लग्नाचं गाणं वाजवतो आणि तू शोक करतो. And when we are playing the morning song, you are dancing like it's a wedding. आणि आम्ही शोक करत असताना तू लग्नाचं गाणं वाजवून नाचतो. See, Jesus said like that. येशू असं बोलला बघा बायबल The मध्ये. children, one group is saying, एक गट म्हणत आहे मुलांचा, आपण लग्न खेळू. हा हा? आता लग्न येतं, नवरा येतो, असं बाहुलीचं बायको लग्न. बसलेलं. Okay, so they are playing nice songs. बाहुलीचं लग्न खेळतायत, छान गाणं लावलेलं आहे. And suddenly another group is crying and coming. अचानक दुसरा गट रडत आला. Because they are saying, कारण ते म्हणतात आपण थोडा फसवूया लोकांना. हा, ते लोक असं करतात ना, आपण रडून येऊ. So because both the groups don't agree. कारण दोन्ही गटांचं सहमत नाही, खटकलंय. And so they cry and come. मग रडून दुसरा गट येतो. Then this group says, मग हा गट म्हणतो we are playing a nice singing song and you are crying and coming. आम्ही छान लग्नाचं गाणं वाजवत आहोत, तुम्ही रडत आला. चालेल, आपण दुसरं करू आता. ठीक आहे आता मग. आपण ना मयतचं खेळ हा. खेळू. हा? मयतचं खेळ. हे बाहुलीचं लग्न लावतात का? आपण मयत लावू. So they sing a sad song. असं एकदम दुःख भरा गाणं. अभी जबी दिल ही टूट गया, something they sing like that. तो जी के See. क्या करेंगे. And then they are singing the sad song. आणि दुःखी गाणं जेव्हा गातात, This group is saying, हा गट म्हणतो come on, we'll dance and come. आपण नाचूया. त्याला असंच हे करू. हा. Then they dance and come. मग हा नाचत येतो. Then this group says, अरे, we are singing a dancing song, you are crying and coming. We are singing a morning song, you rejoicing. मग What is दोन्ही this? ग्रुप मध्ये लागते. ग्रुप मध्ये आता लागली. हे म्हणता आम्ही रडत आलो, तुम्ही नाचत होता. आम्ही नाचत आलो, तुम्ही रडायला लागला. See, what kind of a message are we giving? कुठल्या पद्धतीचा संदेश आपण देत आहोत? त्याचं उदाहरण मी तुम्हाला आता दिलं. Our pastors are preaching the message of Christ and people are going to hell. How is it possible? आमचे मास्टर ना तारणाचा संदेश देतात आणि लोक नरकात जातात. कसं शक्य? What were they preaching then? काय मग संदेश सांगत होते ते? What were they preaching? काय संदेश सांगितला त्यांनी तुम्हाला? Was it the shofar शोफार वाजवला का काय वाजवला? or a guitar? का गिटार? What was it? काय वाजवली? See, you need to tell the words truth. शब्दातलं सत्य सांगा. We need to tell about Jesus. येशू सांगा. येशू You need to tell about Jesus. येशू सांगा. असं आहे. People नाहीतर जमायचं people नाही. use the pulpit to cut one another. लोक वेदी, पुलपिट आणि स्टेज लोकांना हाणायला, मारायला वापरतात. The pastors have hammer in their hand पास्टरांच्या हातात हातोडे असतात.
And he sees, that fellow had not come for 1 year and today he has come. आणि वरून बघतच असतात, हा वर्षभर आला नव्हता, आज आलाय काय? And that fellow has come with a repentant heart. तो बिचारा पश्चातापी हृदय घेऊन चर्चला आलेला असतो मी आता वचन ऐकणार, की मी वचन ऐकणार. संपल्यानंतर मी पास्टरकडे जाणार, हा. गुडघ्या टेकणार, त्यांना सांगणार डोक्यावर हात ठेवा आणि मला क्षमा करा. And your pastor is ready with the hammer. As soon as he comes, tongue he gives. तो बिचारा पास्टरकडे येणार असतो की माझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, मी आता बदलायचं ठरवलंय. त्याच्या अगोदरच पास्टर पद्धतशीर हातोडा घेऊन त्याच्या डोक्यावर असा मारतात. See, because the word he gives. बसलाय का? हा आजकाल लोक काय लांब जातात प्रभूकडनं, हा. ते कधीच नरकात जाणार. हा And that fellow is म्हणजे got- सगळीकडे बघत असं तो बिचारा यायचाही येणार नाही. Praise the Lord. आमेन. There should be a fire in our hearts. अग्नी पाहिजे आपल्या हृदयात. Is not the word like a hammer शब्द आहे की नाही हतोडी सारखा, that pounds the heart, not the head of the people? की जो लोकांच्या डोक्यांना मारत नाही पण हृदय मारतो शब्द, Isn't it? है ना? शब्दाची हतोडी आहे ना. Bible says it's not the word like a hammer, बायबल मध्ये लिहिलंय शब्द हातोडी सारखा नाही का? not hammer to give a tongue on the head, but on the heart. डोक्यावरती हातोडे मारायला नाहीच सांगितलेलं आपल्याला, हृदयामध्ये मारा. Are not his words like fire? त्याचे शब्द आगीसारखे नाहीत का? Some people's words are like fire that it burns them physically. It should not burn somebody physically. It should burn the dross out of their काही lives. लोकांचे शब्द एवढे आगीचे असतात की एखादा उभ्या जागी जळून राख होतो. असं नको. आगीचे शब्द म्हणजे ते शब्द जाऊन एखाद्या माणसातली अशुद्धता निघावी आणि तो शुद्ध व्हावा, Praise the Lord. असे शब्द पाहिजे.